नमस्कार। या सत्रात आपण प्रकाश व दिशेच्या विविध अँगल्सवर फोटोव्होल्टिक सेलची सूर्यप्रकाशात टेस्ट कशी करावी हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल। सोलर पॅनलचे तोंड कुठे असावे, यासाठीची सर्वोत्तम दिशा कोणती, सौर पॅनलच्या प्रकाशाच्या स्थिर किंवा विविध अँगल्समधील इन्स्टॉलेशन बद्दल विशिष्ट माहिती स्पष्ट करणे आणि पीव्ही सेल किंवा पॅनलचे सूर्यप्रकाशामध्ये विविध अँगल्स आणि दिशांमधील कार्याचे वर्णन करणे। सोलर पॅनलचे तोंड कोणत्या दिशेला असावे हे जाणून घेण्यापासून सुरुवात करूया। दक्षिण किंवा उत्तर गोलार्धातील ठिकाणानुसार सोलर पॅनल्स हे अनुक्रमे उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून असावेत असा पारंपरिक सल्ला दिला जातो। याचे कारण म्हणजे उत्तर गोलार्धात राहणाऱ्यांसाठी आपण आपली वार्षिक परिक्रमा पूर्ण करत असताना सूर्य हा नेहमी आकाशाच्या दक्षिण भागाजवळ असतो। त्याचप्रमाणे आपण आपली वार्षिक परिक्रमा पूर्ण करत असताना दक्षिण गोलार्धात राहणाऱ्यांसाठी सूर्य नेहमी आकाशाच्या उत्तर भागाजवळ असतो। अशा प्रकारे एकंदरीत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उत्तर गोलार्धातील ठिकाणांसाठी सोलर पॅनल्सचे तोंड डावीकडे असावे हा आजपर्यंतचा सर्वसाधारण सर्वोत्तम रिवाज आहे। उत्तर गोलार्धातील ठिकाणांसाठी दक्षिणेकडे सोलर पॅनल लावावेत। दक्षिण गोलार्धातील ठिकाणांसाठी उत्तरेकडे सोलर पॅनल्स लावावेत आणि विषुववृत्तावर समान पद्धतीने लावावेत। सहसा सोलर उद्योगात ही सर्वसाधारण माहिती आहे की दक्षिणेकडे तोंड करून लावलेले सोलर पॅनल्स हे 30 ते 40 अंशांच्या कोनात कललेले असावेत, पण हा अँगल वेगवेगळा असू शकतो आणि तो तुमच्या घराच्या अक्षांशांच्या अगदी समान असतो। तुमचं घर विषुववृत्ताच्या किती उत्तरेला आहे यावर अवलंबून हा अँगल असा विशिष्ट अंशांमध्ये असण्याचं कारण म्हणजे पॅनलच्या लंब कोनामध्ये सूर्यप्रकाश पडतोय ना याची खात्री करून घेणे। यामुळे सर्वाधिक ऊर्जा निर्माण होते। आता सोलर पॅनलमधील कललेले अँगल्स योग्य ते प्रकाशाचे अँगल उपलब्ध करून कसे समायोजित करायचे ते शिकूया। सूर्याचा मार्ग संपूर्ण वर्षभर बदलत असतो। उन्हाळ्यात दिवस मोठे असतात, याचाच अर्थ सूर्याच्या उन्हाळ्यातील मार्गामुळे आपल्याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो। त्यामुळे सोलर पॅनल्स उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये सर्वाधिक ऊर्जा निर्माण करतात। मार्ग बदलल्याने सूर्यकिरणे थेट कमी येतात। हे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे सोलर पॅनल्सच्या उतारावर परिणाम होऊ शकतो। जर आपण सोलर पॅनल्सचे कललेले अँगल अगदी मानवीरित्याही ॲडजस्ट करू शकलो तर ते लक्षणीयरित्या अधिक कार्यक्षम होतील। जर हे एखाद्या साईटवर लागू होत असेल तर हिवाळ्यात सोलर पॅनलचे कललेले अँगल 15 अंशांनी वाढवण्याचा विचार करा। उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये मूळ कललेले अँगल्स 15 अंशांनी कमी करा। याचा परिणाम उन्हाळी अँगल आणि हिवाळी अँगल्समध्ये होतो, ज्यामुळे आउटपुट ऊर्जेत वाढ होते। इन्कलिनेशन अँगल बदलण्यासाठी किंवा सेट करण्यासाठी इन्कलिनेशन अँगल ॲडजस्ट करण्यासाठी विषुववृत्तापासून 22 दिवस आहे आणि वार्षिक ऊर्जा कलेक्शन हे जास्तीत जास्त करण्यासाठी साईट अक्षांशावरून टिल्ट अँगल ॲडजस्टचे इष्टतम व्हॅल्यू 23 ते 25 अंशच्या दरम्यान आहे। जर तुमचे अक्षांश 25 अंश ते 50 अंश असतील तर उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम इन्कलिनेशन अँगल म्हणजे अक्षांश 0.93 गुणिले उणे 21 अंश, हिवाळ्यासाठी सर्वोत्तम इन्कलिनेशन अँगल म्हणजे अक्षांश 0.875 गुणिले अधिक 19.2 अंश। हंगाम हे आहेत: हिवाळा म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी, वसंत ऋतू म्हणजे मार्च ते मे, उन्हाळा म्हणजे जून ते ऑगस्ट आणि शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर। आता तुम्हाला काय समजले आहे हे जाणून घेण्यासाठी काही टास्क करूयात। तुम्हाला त्यासाठी सोलर पीव्ही सेल, व्होल्टमीटर, एमिमीटर, 5 OHM रेझिस्टर, चुंबकीय कंपास, स्पिरिट लेव्हल आणि क्लिनोमीटर लागेल। विविध दिशांमध्ये निर्माण होणाऱ्या सोलर ऊर्जेचा अभ्यास करणे हे तुमचे पहिले कार्य आहे। सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे दिलेले घटक जोडा। सोलर ऊर्जा मीटरचा लाईट सेन्सर
प्रत्येक चाचणीच्या बाबतीत सोलर PV सेलच्या दिशेला तोंड करून असला पाहिजे. सोलर PV सेल सूर्यप्रकाशात ठेवा. चुंबकीय कंपास वापरून उत्तर ध्रुव शोधून काढा. सोलर PV सेल उत्तर ध्रुवाकडे तोंड करून ठेवा. व्होल्टमीटर आणि ॲमीमीटर वरील रीडिंग्स आणि सोलर विकिरण तीव्रता नोंदवून ठेवा. सोलर PV सेलचे तोंड उत्तरेकडून घड्याळाच्या दिशेने 90 अंशाने फिरवा. व्होल्टमीटर आणि ॲमीमीटर वरील रीडिंग्स नोंदवून ठेवा. आधीच्या स्थितीतून सोलर PV सेलचे तोंड उत्तरेकडून घड्याळाच्या दिशेने 90 अंशाने फिरवणे सुरूच ठेवा. व्होल्टमीटर आणि ॲमीमीटर वरील रीडिंग्स नोंदवून ठेवा. आता निष्कर्षांची तुलना करा. विविध इन्क्लिनेशन अँगलमध्ये निर्माण झालेल्या सोलर ऊर्जेचा अभ्यास करणे हे तुमचे पुढील कार्य आहे. सोलर ऊर्जा मीटरचा लाईट सेन्सर प्रत्येक टेस्टच्या बाबतीत सोलर PV सेलच्या दिशेला तोंड करून असला पाहिजे. प्रयोगाच्या कोणत्याही वेळेस PV सेलवर कोणतीही सावली पडू नये याकडे लक्ष द्या. सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे दिलेले कंपोनंट जोडा. जर ॲडजस्ट करण्यायोग्य जास्तीत जास्त योग्य सपाट पृष्ठभागावर विविध इन्क्लिनेशन अँगल मिळत असतील तर सोलर PV सेल सूर्यप्रकाशात सपाट पृष्ठभागावर ठेवा. अन्यथा मॅन्युअली ॲडजस्ट करा. जमिनीला समांतर असलेल्या सपाट पृष्ठभागावर दाखवण्यात येणारी स्पिरिट लेव्हल तपासा. क्लिनोमीटर वापरून कोनाचे मोजमाप घ्या आणि ते 0 अंश दाखवत असल्याची खात्री करा. सोलर PV सेल दक्षिणेकडे तोंड करून ठेवा. व्होल्टमीटर व ॲमीमीटरवरील रीडिंग्स आणि सोलर विकिरण तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी नोंदवून ठेवा. 0 अंशापासून सोलर PV सेलचा फेस 5 अंशांच्या स्टेप्सनी उचला. व्होल्टमीटर आणि ॲमीमीटरवरील रीडिंग्स नोंदवून ठेवा. सोलर PV सेलच्या फेसचा अँगल आधीच्या स्थितीपासून दक्षिणेकडील स्थितीकडे बदलत राहा. व्होल्टमीटर आणि ॲमीमीटरवरील रीडिंग्स नोंदवून ठेवा. आणखी काही अँगल्ससाठी वरील प्रक्रिया पुन्हा करा. निष्कर्षांची तुलना करा. ज्या अँगलवर जास्तीत जास्त सौर ऊर्जा मिळेल तो अँगल दिलेल्या स्थानासाठी इन्क्लिनेशन अँगल असतो. आता आपण प्रकाश व दिशेच्या विविध अँगल्सवर फोटोव्होल्टिक सेलची सूर्यप्रकाशात टेस्ट कशी करावी या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सोलर पॅनलचे तोंड म्हणजे फेस कुठे असावे, यासाठीची सर्वोत्तम दिशा कोणती, सोलर पॅनलच्या प्रकाशाच्या स्थिर किंवा विविध अँगल्समधील स्थापनेबद्दल विशिष्ट माहिती स्पष्ट करणे आणि PV सेल किंवा पॅनलचे सूर्यप्रकाशामध्ये विविध अँगल्स आणि दिशांमधील कार्याचे वर्णन करणे यात सक्षम झाला असाल.